सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक नवा आरोप केलाय। त्यांनी एक फोटो शेअर करत संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत नवा दावा केलाय। देशमुख हत्या प्रकरणातील निलंबित पोलिसांसोबत जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांचा धुळवडीचा फोटो दमानियांनी पोस्ट केलाय। निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि सक्तीच्या रजेवर असलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह सुनावणी करणारे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांचा हा फोटो असल्याचा दावा दमानियांनी केलाय। हे फोटो आज सकाळचेच आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे। देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी या न्यायाधीशांकडून काढून टाका अशी मागणी देखील दमानियांनी केली आहे। मात्र एबीपी माझा हा फोटो आणि व्हिडिओची पुष्टी करत नाही। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया आहे। ताई, काय सांगाल? आपण एक ट्विट केला आहात ज्यामध्ये बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये निलंबित पोलीस अधिकारी असतील किंवा कोर्टात सुनावणी करणारे जज असतील, हे सर्वजण एकत्र आरोपीसोबत होळी सेलिब्रेशन करताना दिसत आहे। त्यावर तुम्ही आक्षेप घेतला, कशा बाबतीत? नाही, कसं आहे की राजेश पाटील हे जे अधिकारी आहेत, जे आपण काही व्हिडिओज बघितले होते की विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये जेव्हा सगळेजण एकत्र बसले होते आणि खंडणीचा जो फोन करण्यात आला तेव्हा तिथे उपस्थित असलेले जे पोलीस अधिकारी होते ते राजेश पाटील आणि परत अनेक वेळा आरोपींना कटकारस्थान करण्यात मदत करणारे हे प्रशांत महाजन होते। तर असे हे जे दोन अधिकारी होते त्यांच्याबरोबर आज जर दुर्बळ खेळायला जर जज केस न्यायालयाचे असतील तर हे कुठेतरी खूप क्लेश देणारं होतं। आणि मला असं वाटतंय की एक प्रक्रिया आहे, कारण एक न्यायाधीश म्हणून त्यांना एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असतं आणि त्यांना ते त्याप्रमाणे वागावं लागतं, कारण त्यांच्या हातात पूर्ण सुनावणी आहे। आणि असे जर अधिकाऱ्यांबरोबर ते जर दिसले तर लोकांच्या मनात शंका येऊ नये म्हणून त्यांनी एक कंडक्ट प्रमाणेच वागायची अपेक्षा आणि हे जे सेट रूल्स आहेत ते त्यांना ॲप्लिकेबल होते। पण तसं न करता जर आज ते खेळले आहेत त्याच्यावरनं मला असं वाटतंय की आत्ताच्या घटकेला मी एक पत्र लिहून लॉ अँड ज्युडिशरी आणि प्रिन्सिपल जजना एक पत्र पाठवणार आहे की आत्ताच्या आत्ता यांची ट्रान्सफर त्यांच्याकडनं तो पर्टिक्युलर मॅटर काढून घेण्यात यावा आणि दुसऱ्या एखाद्या जजकडे देण्यात यावा। सुरुवातीपासून आरोप करत होतात की पोलीस आणि आरोपींचा लागेबंदी आहे, मात्र आता जज सोबत देखील आरोपी होळी खेळताना दिसत आहेत। असा मध्ये संतोष देशमुखच्या न्यायावर तुम्ही कशा पद्धतीने? नाही, आताच्या घटकेला त्या दोघांनाही सह आरोपी केलेलं नाही, पण सह आरोपी करावं अशी मागणी मी एकदा नाही अनेक वेळा केली आहे। मी केली आहे, धनंजय देशमुखनी केली आहे। पण तसं न होता जर ते जज बरोबर खेळत असतील तर हे चुकीचं होईल। मला त्यांच्याकडनं विशेष अपेक्षा नाही, पण न्यायाधीशांकडनं अपेक्षा आहे की त्यांनी अतिशय शिस्तीत जर हे केलं असतं आणि कुठेतरी ते याबाबतीत चुकलेत। मला त्यांच्यावर विशेष टिप्पणी बाकी काही करायची नाही, पण ते नक्कीच चुकलेत एवढं मात्र नक्की। अशा बोललं जातं हा फोटो 1 वर्ष जुना आहे, तर जुनं फोटो ट्विट आहेत। या फोटोवरचं काय ऑथेंटिक वगैरे आपल्याला माहिती आहे कधीचं? मला ही जेव्हा माहिती मिळाली मी त्या पत्रकाराला 10 वेळा विचारलं की हे नक्की आहे ना, कधीच आहे? तर म्हणे आता 1.5-2 तासापूर्वीच आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणाले एवढंच सोडा, मला प्रशांत महाजननी मेसेजवर मेसेज करून धमकावण्याचाही प्रयत्न केला की आम्ही वैयक्तिक जीवनात काही करीन, आम्हाला काही वैयक्तिक जीवन नाही का, आम्ही सह आरोपी नाही आहे किंवा आम्ही आरोपी देखील नाही आहे। तर याच्यावरनं कळतं की हे आजचंच आहे एवढं नक्की, पण हे जुनं नसावं। आता त्याच्यात सुद्धा जर कोणी काही मॅनिप्युलेशन केले असतील तर माहीत नाही। एकंदरीत आपण पाहिलं तर नाना पटोलेने आज ऑफर दिला आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्या सोबत यावा। कशा पाहता एकंदरीत नाना पटोलेचं या विधान? नाही, कसं आहे की आपण लहान मुलांना म्हणतो ना की बाबा रडू नको, तू इकडे ये, मी तुला चॉकलेट देतो, तसं काहीतरी प्रकार तो झालाय की बाबा तुम्ही आमच्या इकडे या, आपण ते मुख्यमंत्री पद असं मिळून मिसळून अगदी यांनी घेऊ। तर मला असं वाटतं की नाना पटोलेंकडनं अमुक अपेक्षा नक्कीच नाही आहे। त्यांनी असं काहीतरी विधानं करू नये। हे राजकारण आहे, लोकशाही आहे आणि सिरियस राजकारण होण्याची अपेक्षा आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री जर गेले तर मुख्यमंत्र्यांची काय मिळण्याची शक्यता आहे का? नाही, हे सगळं मला नाही वाटतं त्याच्यात काही तथ्य आहे आणि ह्याच्यावर आपण क्वेश्चन करणं सुद्धा कुठेतरी चुकीचं वाटतंय मला। नक्कीच नाना पटोलेच्या विधानावर यामध्ये काय तथ्य नसल्याचा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन धर्मेंद्र पांडेसोबत सत्यम सिंग, एबीपी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।